बाहेर किती पण राहा, पण आपलं घर ते आपलं घर असतं. ते माहेर का असेना, माहेरी कितीही राहिलं ना तरीसुद्धा मन भरत नाही. पण आपल्या घराची आठवणसुद्धा आल्याशिवाय राहत नाही. मला जे आहे ना, माहेरी जास्त दिवस राहायचं होतं. मन मोठं करून मी तिथे राहत होती. पण माझ्या घराची आठवण जी आहे ती मला खूप जास्त येत होती. सर्वात जास्त जीव माझा या झाडांमध्ये अडकलेला होता. पण मनीष मला सारखं सांगत होते की तू टेन्शन घेऊ नको, तुझी झाडं एकदम व्यवस्थित आहेत. बघा, खूप प्रेमाने ही झाडं वाढवलेली असतात आणि जितकं आपलं एक छोटंसं बाळ वाढवायला आपल्याला मेहनत लागते ना, त्याची सर्व केअर वगैरे घ्यायला, तसंच ह्या झाडांचं असतं. त्यांना खूप मेहनतीने वाढवावं लागतं. त्यामुळे माझा त्या झाडांमध्ये खूप जास्त जीव अडकत होता. पण मनीषने सर्व काही व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं होतं. सध्या तरी माझं घर जे आहे ना, ते अशा प्रकारे अस्ताव्यस्त पडलेलं आहे. इतका काही पसारा नाही आहे. जो आहे तो आमचाच आहे, कारण आम्ही गावावरून आल्यानंतर भरपूर असा पसारा होऊन गेला. पण ठीक आहे, सर्व काही जे आहे आम्ही 2 ते 3 दिवसात आवरण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण माझ्या बहिणीला पण लगेच जायचं आहे. तिची पण शॉपिंग वगैरे आहे लग्नाची आणि पुढचे जे ब्लॉग आहेत ते खूप इंटरेस्टेड होणार आहेत. पण सध्या तरी बाळाला सांभाळून घर हँडल करायचं आहे, इतकंच प्लॅन सध्या डोक्यात चाललेला आहे. असो, ट्रॉलीज वगैरे जे आहे ते अशा प्रकारे माझ्या क्लीन होत्या. बस घर जे आहे ते अस्ताव्यस्त होतं आणि ते आम्हाला सर्व आवरून घ्यायचं होतं. सोबतच जेवण वगैरे बनवायचं, ह्या सर्व गोष्टी येणार होत्या. सो दोघं बहिणी मिळून हँडल करत होतो आम्ही. सर्वात मोठा टास्क इथे येऊन जो होता ना, तो माऊला व्हॅक्सिन देण्याचा होता आणि त्यासाठीच माझ्या बहिणीला मी आणलेलं होतं. कारण पहिल्यांदा ही वेळ माझ्यावर येणार होती आणि सर्व काही हँडल करून माऊलाही सांभाळायचं, कारण ती व्हॅक्सिन खूप जास्त पेनफुल असते, म्हणून ते थोडंसं रिस्की होतं. तर त्यासाठी मी तिला आणलेलं होतं. पण ज्या तारखेला व्हॅक्सिन द्यायची होती त्या तारखेला जे आहे नर्सने ती व्हॅक्सिन नाही दिली आणि त्यांनी अजून पुढे लांबवली 4 ते 5 दिवस. तर तेवढे दिवस माझ्या बहिणीला इथे नाही ठेवू शकत होतो, कारण तिची पण शॉपिंग वगैरे सर्व बाकी होतं. थोडे कमीच दिवस राहिलेले आहेत लग्नाला. लवकरच मी तुमच्यासोबत डेट शेअर करणार आहे लग्नाची. पण त्यामुळे ना तिला भरपूर शॉपिंग वगैरे तिचं सर्व काही राहून गेलं असतं, म्हणून आम्ही तिला सांगितलं की तू जा आणि जे आहे बाकीचं ते मी सर्व बघून घेईल. सो व्हॅक्सिन वगैरे जे काही आहे ते सर्व आता मलाच करायचं आहे आणि आम्ही तिला जे आहे ते लवकर पाठवून देणार होतो. पण बाकी जेवढे दिवस होते तेवढे दिवस माझं घर वगैरे पूर्ण आवरून गेली आणि सर्व काही व्यवस्थित सेट करून गेलेली आहे. आता पुढचं जे आहे ते सर्व माझ्या हातात राहणार आहे. आणि हो, राहिला प्रश्न मोठ्या व्लॉगचा, तर बऱ्याचदा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की मी आता मोठे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल. पण जे असतं ना, प्लॅनिंग आपण करतो काही आणि होतं काही. सो माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. बऱ्याचदा विचार केले पण खूप अडचणी येत होत्या. प्रेग्नन्सीमध्ये तर मला भयंकर त्रास होत होता, म्हणून मी शेअर करू शकत नव्हती आणि व्लॉगही बनवून त्याला एडिट करणं खूप मुश्किल होत होतं, म्हणून मी तेव्हा पण नाही बनवू शकले. त्यानंतर जेव्हा मी डिलिव्हरी झाली तर तेव्हा तर अजून जास्त माझं बिझी स्केड्यूल होऊन गेलं आणि त्यामुळे मला कुठलाही मोठा व्लॉग जो आहे तो बनवता आला नाही. हळूहळू मी आता रुटीनवर येते आणि जसं होईल तसे तुमच्यासोबत मी व्लॉग शेअर करणार आहे. फक्त एवढंच आहे, मोठे व्लॉग तर मी नक्कीच शेअर करेल, फक्त थोडं थोडं लेट येत जातील. बाकी मिनी व्लॉग जे आहे ते दररोज तुमच्यासोबत मी शेअर करतच राहते. राहिला तर एखादा दिवस मध्ये गॅप असतो, बाकी अदरवाईज मी व्हिडिओ जे आहे ते शेअर करतेच. रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल. मोठ्या व्लॉगची मी अजूनही गॅरंटी नाही घेत की मला किती वेळ भेटतो आणि कुठपर्यंत मी माझं स्वतःचं काम करू शकते, मला स्वतःला मी वेळ देऊ शकते. या गोष्टींवर मी अजून जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करेल. सध्या तरी रुटीन जे आहे ते पूर्ण विस्कळलेलं आहे आणि न्यूबॉर्नसोबत जे रुटीन सेट करायचं आहे ते अजून सेट झालेलं नाही आहे. त्याचा सध्या प्रयत्न चालला आहे आणि रुटीनवर जसं आम्ही येऊ ना तोपर्यंत आम्हाला गावी जावं लागणार आहे लग्नासाठी. सो त्यामुळे मी पण थोडंसं जे म्हणतात ना हलगर्जीपणा तो करते की सध्या ठीक आहे, असू दे, नाही होते रुटीन सेट तर नंतर करून घेऊ, जसं लग्न करून येऊ तसं आम्ही ते रुटीन जे आहे ते बरोबर मी सेट करून घेईल. पण सध्या मी सुद्धा कंटाळा करते आणि जसं चाललंय तसं चालू देते. तर जसं होतील तसे तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ मी शेअर करणार आहे. असो, जेवण बनवण्याचं जे काम आहे ते मीच हाती घेतलेलं होतं, कारण माझ्या बहिणीला मला आयतं बनवून खाऊ घालायचं होतं. आता तिचं पण लग्न होऊन जाईल आणि तिकडे माहीत नाही तिला आयतं भेटतं की नाही भेटत. सध्या तर सासरी नाहीच भेटत कुणाच्या, म्हणून आहे ना तिला मी सगळं आयतं देण्याचा प्रयत्न करत होती. म्हणून तिला सांगितलं की तू बसून फक्त माऊला सांभाळ आणि तुझं जे काही फोनवर बोलण्याचं काम वगैरे आहे ते तू मस्त करून घे, मी मस्त मस्त तुला जेवण बनवून देते. सो छान छान डिशेस मी तिला बनवून दिल्या होत्या. आज तिला मी पावभाजी बनवून देणार होती, त्याआधी मटण थाळी आम्ही बनवली होती, पापलेट बनवली होती, बरंच काय काय बनवलं. पण हेच आहे की शेअर करायला वेळ नाही भेटला. पण आज मी तिच्यासाठी पावभाजी बनवणार होते. सो मी इथे जे आहे जेवण बनवत होती आणि बऱ्याच दिवसांनी किचनजवळ अशा प्रकारे जेवण बनवायला मी उभी राहिली होती, त्यामुळे थोडंसं मला वेगळंही वाटत होतं. माहेरी जे आहे ना तो बऱ्यापैकी आराम होऊन जातो आणि जे काही काम आहे ते आपल्या हातातून निघून जातं ना, तर घरी आल्यावर थोडंसं आपल्याला वेगळा फील येतो काम करताना. आणि ह्यावेळेस तर मी बरेच दिवस राहून आलेली होती, सो काम करण्याचं माझं
माझा काही प्रश्नच नव्हता तिथे. जेवढं थोडं थोडं व्हायचं ते मी करून घ्यायची आणि मला बसायलाही जास्त आवडत नाही म्हणून मी काम करत राहायची तिथे पण. पण एकसारखं एवढं उभं राहून जेवण बनवायचं हे काम मी तिथं केलेलं नव्हतं. सो ते मला इथे करावं लागत होतं. तर त्यामुळे ना थोडंसं मला वेगळं वाटत होतं तिथे जेवण बनवायला. पण ठीक आहे, मला सवय करणं पण गरजेचं होतं. कारण माझी बहीण गेल्यावर पुढचे 1 ते 1.5 महिना जे आहे ते मलाच घर सांभाळायचं आहे, माऊला सांभाळायचं आहे, कृष्णाला, त्याची स्कूल ओपन होईल. सो सर्व ह्या गोष्टी हँडल करायच्या आहेत आणि मी त्या सर्व गोष्टींसाठी तयार होत आहे अजूनही विचार करून करून की कसं होईल आणि त्या गोष्टींचं मी प्लॅनिंग करते, रुटीनवर सध्या येण्याचा प्रयत्न करते. तो चला असा हा छोटासा व्लॉग. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.